हाय नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज आम्ही चाललो आहोत। माझ्या साईचा ढोस आहे 10 वर्षाचा, त्याला 10 कंप्लीट झाले। आज त्याचं इंजेक्शन आहे। तो विहारामधून आम्ही चाललो आहे। गाथा बुद्ध विहारमध्ये आहे ढोस त्याचा। तिथं अंगणवाडीमधल्या बायका येतात। हा आहे आमच्या सिद्धार्थ कॉलनीत जाण्याचा बोगदा, खूप फेमस आहे, खूप जुना आहे, तुटायला आला आहे फार। तुम्ही बघू शकता काय हालत झाली त्याची। इथून बाहेर पडलं का आमची सिद्धार्थ कॉलनी। आमची सिद्धार्थ कॉलनी। आता सकाळचे 11:30-12 वाजलेत म्हणून मोकळं दिसते तुम्हाला। संध्याकाळी 5-6 वाजता या तुम्हाला चालायला नाही भेटणार, एवढी गर्दी असते इथं सिद्धार्थ कॉलनीमध्ये आमच्या। सगळे फेरीवाले धंद्यावाल्यांनी अडवून ठेवतात जागा। साईला इंजेक्शन दिलं आज बघा, अजिबात रडत नाही तो। थोरांगी आमचा साई, तो लहानपणापासून इंजेक्शनला घाबरत नाही। आणि ह्या अंगणवाडीच्या ताई आहे, यांनीच मला मेसेज करून सांगितलं। ती माझी मैत्रीण आहे, तिच्या घरी गेलो होतो आम्ही। आमची बाजू आली, बाजूलाच आमचा रूम आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये। आज कामाला नाही गेली, घरी आहे आज, जाणार आहे, दुपारची दुट्टी आहे। तिथून मग मम्मीकडे गेले। मम्मीने असं छान रवा बनवला होता, तो आणायसाठी गेले। तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या, मग तिथून निघालो। आता घरी यायला निघालो, घरी आलो। सासूबाईंनी मिश्री भाजली होती, सासूबाईंचं काम चालले मिश्री भाजायचं। मम्मीने छान असा खमंग रवा दिला होता, आल्यावर त्याच्यावर तुटून पडले। आणि इकडं मुलांनी बघा मांजरीसाठी पाळणा बांधला आहे, आणि तिला त्या पाळण्यात टाकून झुला करतोय बघा। आणि ती पण चांगली बसली त्याच्यामध्ये, अशी बघते बघा बसून पाळण्यात।